मुझसे तेरा कहना काकू थोडं बाजूला या हो काकू काकू एक मिनिट थांबा तू छोड़ सकना बीमार तू छोड़ सकना बीमार अमल करे तू अपना काम Thank you.
एकम्य पर्यंतानि ब्रह्मचार्यमागतम् अष्टमस्कंदामध्ये मन्वंतरेशानुकथा हे लक्षण आपण पाहिलं. आता नवमस्कंदामध्ये वंशानुचरितम हे लक्षण जे आहे त्या नवमस्कंदामध्ये आहे. त्यात सुरुवातीला पहिल्या वाक्यामध्ये सांगून नवनाथ नाभाल ज्याला भगवान रुद्रांनी मंत्रत्व दिलं त्याची कथा सांगून त्याचा जो मुलगा आहे अंबरीष त्याची कथा सांगत आहे. भगवान शुकाच्या राजानं प्रश्न विचारला की भगवान श्री कृपया गप्प बसा. काय 6 वाजता कथा सोपवायचं माझ्यावर विनाकडे बरडलं नाही त्यामुळे मला सुरू करायला लागली नाही मी अजून 10 तास थांबलो असतो. राजोवाच भगवान श्रोतमिच्छामि राजर्षयस्तस्य देवतः न प्रादु व्यक्तुर्मुक्तो ब्रह्मदंडो दुलत्ययः. परीक्षित राजाने शुकाचार्यांना प्रश्न विचारला. महाराजने असं ऐकलंय की अंबरीष राजाच्या ब्रह्मदंडानं दुर्वासऋषींना थोडासा त्रास झाला आणि ते त्या ब्रह्मदंडापासून लवकर मुक्त झाले नाही अशी जी कथा आहे ती कृपा करून मला सांगा म्हणाले. तेव्हा शुकाचार्यांनी अंबरीष राजाची कथा सांगायला सुरुवात केली. म्हणजे राजा अंबरीष महाभागा सप्तद्वीपवती मही अग्नयाच्या श्रियं लब्ध्वा विभवं चातुलं भुवि. अंबरीष जो होता नाभागाचा मुलगा तो या पृथ्वीवर संपूर्ण पृथ्वीवर एकछत्री साम्राज्य त्याचं होतं. अग्नया सप्तद्वीपवती मही श्रियं लब्ध्वा अत्यंत संपूर्ण लक्ष्मीने युक्त असलेली अव्यय अशी लक्ष्मी प्राप्त करून तो या राज्याचं या पूर्ण पृथ्वीचं राज्य शासन करत असे. आणि असं तरी असलं तरी अत्यंत भगवत भक्त होता. वासुदेवे भगवती तद्भक्तीषु साधुषु प्राप्तो भाव परम विश्वम येनेन लोटरस्मृतम. राजा होता. राजा जरी असला तरी त्याची भगवंतावर आणि भगवंताच्या भक्तावर दोघांवरही भक्ती होती. प्राप्त भाव हा आणि विशेष म्हणजे त्याला या जगताचा असारता लक्षात आलेली होती. म्हणून येणेनं लोटवत स्मृतम हे संपूर्ण विश्व जरी आपण राज्य करत असतो तरी ही संपत्ती खरी नाही आज आहे उद्या नाही अशा समजुतीनं तो राज्य शासन करत असेल. आणि आपलं संपूर्ण मन जे आहे ते भगवंताच्या भक्तीमध्ये लावून तो आपल्या कामात भक्ती योगानं भगवंताची तुष्टी करत असेल. संयुक्तम भक्ती योगेन तपोयुक्तेन पार्थिवः स्वधर्मेण हानिं प्रीणन् संतान सर्वान् शनैर् जहु. भगवत भक्ती करत असताना जरी तो व्यवहारात राहत असला तरी व्यवहारात न राहिल्यासारखं सगळ्या संघ तोडत त्यानं काम केलेलं होतं. सगळे संघ सोडले होते त्याने. कुठेही त्याचं मन कशात अडकलेलं नव्हतं. आणि भगवत भक्ती जशा भक्ती योगाने जसं सांगितलेले शास्त्रानं त्याप्रमाणे करत असे. जगताचा मिथ्यात्वाचा निश्चय त्याला म्हणतात. तो मिथ्यात्वाचा निश्चय त्याचा झालेला होता. आणि एकदा त्याने विचार केला एकांत भक्तिभावानं तो भगवंताची आराधना करत असताना त्याच्या मनात आलं की आपण द्वादशीचं व्रत करावं. आणि म्हणून 1 वर्षभर त्यानं द्वादशीचं व्रत केलं. साधन द्वादशी असं आपल्या महाराष्ट्रात त्याची प्रसिद्धी जी आहे त्याला साधन द्वादशी असं व्रत म्हणतात. एकादशीचे 2 प्रकारचं व्रत आहे. एक केवळ एकादशीचं एक व्रत आहे आणि एक 3 दिवसाचं व्रत आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशी. त्या दशमीला एक टाइम एक भुक्त राहायचं, एक वेळा जेवायचं. एकादशीला शालिग्रामाच्या तीर्थाशिवाय काहीही घ्यायचं नाही. काही म्हणजे काही घ्यायचं नाही. मग त्याच्यात काहीच चालत नाही. दूध चालत नाही, चहा चालत नाही, कॉफी चालत नाही, तुमचं भगर चालत नाही, साबुदाणा चालत नाही, काही चालत नाही. निर्जला एकादशी करायची म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नाही. कारण पुन्हा जर पाणी पिलं तर उपवास मोडतो हे लक्षात ठेवा. असकृत जलमानांच्या सकृत तांबूल भक्षणा उपवासम प्रणश्येत दिवा स्वापाच्य मैथुनात असं म्हटलेलं आहे. एवढ्या 4 गोष्टींमुळे उपवासाचा नाश होतो. असकृत जलमानात म्हणजे वारंवार पाणी पिलं
की उपवास गेला. असंकृत जलपानाच्य म्हणजे दोनदा जरी पाणी पिलं तरी उपवास गेला. फार तर फार एकदा पाणी पिता येऊ शकतं. सत्कृत तांबूल भक्षणात, तांबूल भक्षण एकदा केलं तर उपवास गेला. उपवास हा प्रणश्येत, उपवास नष्ट होतो. दिवा स्वाप केला, दुपारी झोप काढली तरी एकादशीच्या दिवशी दुपारी झोप काढली तर एकादशी मोडली. दिवा स्वापाच्या मैत्रा म्हणजे विशेष सेवन केलं तरी उपवास नष्ट होतो, हे लक्षात ठेवा. तर हा अशा पद्धतीनं पूर्ण वेळ उपवास करत असेल म्हणजे 3 दिवस त्या पद्धतीने उपवास करत जसं सांगितलेलं शास्त्रानं जसं सांगितलंय अत्युत्तम. म्हणजे ज्याला अशक्त आहे त्यानंच फळं दूध घ्यायला सांगितलेलं. पण हा उत्तम होता, भक्त होता, त्यामुळे आपल्यासारखं मधले वाट काढत नव्हता. नाही आम्ही अशक्त आहोत, आम्हाला जमतच नाही, अमुक होतो तमुक होतो, असं काही नाही. जसं शास्त्राने सांगितलं त्याप्रमाणे पूर्णपणे झालं. 1 वर्षभर या पद्धतीनं आराधना करून द्वादशीला सकाळी सूर्योदयाला 12 ब्राह्मणांच्या बरोबर 12 ब्राह्मणांचं पारण करून तो द्वादशी सोडत असेल. द्वादशीला सुद्धा सकाळी एकदाच जेवायचे, पुन्हा नाही जेवायचे. अशा पद्धतीचं ते व्रत आहे. त्याप्रमाणे त्याने 1 वर्षभर केलं आणि या व्रताचा संकल्प 1 वर्षाचा होता त्याचा. म्हणून व्रतांते कार्तिके मासी त्रिरात्रम समुपोषितः स्नातक कालिन्याम हरिम मधु मनेचयत. आणि या सगळ्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, व्रताची सांगता करण्यासाठी म्हणून तो मधुवनामध्ये भगवंताची त्याला मोठी पूजा केली. 3 रात्र उपोषित राहिला व्यवस्थित. व्रत कार्तिक महिन्यामध्ये 3 रात्र पूर्ण उपवास केला. 3 रात्र या शब्दाचा अर्थ दिवस आणि रात्र म्हणून नसतो. नुसता दिवस ज्यावेळेस होतो त्यावेळेस रात्र सोडले जाते, 12 तास गृहीत धरले जातात. पण तिथं रात्र शब्द येतो, त्रिरात्रांते वगैरे ज्यावेळेस शब्द येतो शास्त्रामध्ये पुराणामध्ये, त्यावेळेस दिवस रात्र 24 तासाचं गणित असतं. असं 3 रात्र म्हणजे बघा 24 ते 72 तास समुपोषित उपोषित अशा पद्धतीनं म्हणजे काही न खाता त्यानं त्या ठिकाणी भगवंताची पूजा केली. महाभेषे करीतना सर्वोपस्कर संपदा अभिषेकांबरा कल्पे गंध मात्या घडाली. मोठ्या असा अभिषेक वगैरे करून भगवंताच्या मार्ग अर्पण वगैरे केलं. आणि ब्राह्मणांच्या महाभागात सिद्धांतानपी भक्तितः सगळ्या ब्राह्मणांना भरपूर दान वगैरे देऊन गाईचं दान वगैरे केलं, गोदान वगैरे केलं. व्रत समाप्तीला सगळ्यांना जीव घातलं. भोजन तुझ्या लागले, सगळ्यांना जीव घातलं. स्वादवन्न गुणवत्तम अत्यंत स्वादकर, रुचिकर आणि अत्यंत उत्कृष्ट जेवण त्याला ब्राह्मणांना दिलं. आणि त्या पारणा त्याची चालू होती आणि शेवटी पारणा करायचं ठरत असताना त्यावेळेस अचानक त्याच्या भाग्यानं म्हणा दुर्वास ऋषी त्या ठिकाणी अचानक अतिथी म्हणून त्याच्याकडे आले. तमान तस्सी परिषद साक्षात दुर्वासा भगवान अभूत. दुर्वास ऋषी त्याचे अतिथी झाले. ते आता एवढा मोठा महात्मा आलाय, अचानकपणे आलेला आहे. अतिथी म्हणजे काय, ज्याला न बोलवता जो आलेला असतो, जो न सांगता आलेला असतो तो अतिथी असतो ना. तर ते आलेलं म्हणल्यानंतर मी मगाशी सांगितलं की आमचा कुठले व्रत कर्म वगैरे करत असताना जर समजा असा कोणी ब्राह्मण साधू संत वगैरे जर आला तर एक प्रकारे ते व्रत भगवंताला मिळालं असा त्याचा संकेत असतो. त्यामुळे राजाने खूप आनंद झाला. प्रतिनंद्य राजाने त्यांची पूजा वगैरे केली आणि म्हणला महाराज सगळे ब्राह्मण भोजनाला बसणारे, पूजा उपोषण पारणा सोडायची, तर तुम्ही लवकर स्नान वगैरे करून पारणा सोडायला या. जे काही कर्तुम आवश्यक जेवढं कर्तव्य अन्य तेवढं करा, जेवढं सध्या शक्य तेवढं, आणि लगेच या म्हणजे यांच्याकरता आपल्याला पारणा सोडता येईल असं त्याला प्रार्थना केली. ते प्रार्थना दुर्वास ऋषींनाही मान्य झाली. दुर्वासांनी सांगितलं काही हरकत नाही, थोडंसं अन्य आवश्यक तेवढं अन्य करतो आणि लगेच येतो म्हणाले. म्हणजे जेणेकरून तुझी पारणा सुटेल सूर्योदयाच्या वेळेस. अर्धा मुहूर्त अवशिष्ट पारणा राहिली होती द्वादशा. त्यावेळेस द्वादशी अर्धा मुहूर्त अवशिष्ट राहिली, पारणा करायची होती. आणि दुर्वास ऋषी स्नानासाठी म्हणून त्या नर्मदा नदीवर गेले, कालिंदीच्या तहसीलला गेले आणि तिथंच दुर्वास ऋषींचं ध्यान जास्त लागलं. निमज्जन बृहत ध्यान कालिंदी सविले शुभे. त्यांना
फक्त अभिषिक्त द्वादशी राहिली. आता ब्राह्मणांना जीव घालायचं म्हटलं तरी अवघड आहे, कारण दुर्वास ऋषींना सोडून कसं करायचं, आपण पारायण कशी सोडायची, त्यांना आपण बोलवले जेवायला. आणि अतिथी ब्राह्मण यांना आधी जे दिल्याशिवाय आपण काही घेऊ नये. तीर्थ सुद्धा आपल्या घरी कुलधर्म वगैरे जेव्हा आपण ब्राह्मण सवाटणं बोलवत असतो त्यावेळेस तीर्थ सुद्धा आधी ब्राह्मण सवाटणीला दिलं पाहिजे. आपण घ्यायचं नसतं, आधी सगळ्यांना देऊन मग आपण घ्यायचं असतं, असा नियम आहे. काय करावं विचार करायला लागला. अतिक्रम होतोय वेळेचा, पारणा तर सुटली पाहिजे. यांच्या आधी जेवलं किंवा यांच्या आधी पारणा सोडणं हाही अधर्म आहे. आणि द्वादशी जर संपली आणि मग पारणा सुटली तरी अधर्म. दोन्हीकडे तो अडकला. म्हणून त्याला रामनाथला विचारलं आणि तो म्हणाला यत्कृत्वा साधूने भूयात अधर्मो वा नमांस बशेत. असा विचार त्याने केला की असं मी काहीतरी केलं पाहिजे ज्याद्वारे माझा पारणा पण झाली पाहिजे आणि माझा अधर्म पण मला लागता कामा नये, म्हणजे अतिथीचा पण भंग होता कामा नये आणि माझा पारणा पण झाली पाहिजे असा विचार करून अंबसा केवलेनाथ करिष्ये व्रत पारणम. केवळ पाणी पिऊन मी माझी व्रत पारणा करतो असं म्हणून त्याने विचार केला. आपण चहा पिल्यानंतर सुद्धा पण माझी द्वादशी राहिली म्हणून सोडायची. ते केवळ नाम म्हणतात, अंबसा म्हटलंय काय, केवळ आपल्याला विचार केला आणि ब्राह्मणांची परवानगी घेतली. ब्राह्मणांनी पण होकार दिला. म्हणजे असं नाही केलं राजाने मनाने सगळं निर्णय केला असं नाही, ब्राह्मणांनी पण होकार दिला. आणि इथे अपप्राश्य राजशी चिंतयन मनसा च्युतम. पाणी हातामध्ये राजाने घेतलं, भगवंताचं ध्यान करून तो पिणार. तितक्यात दुर्वासा ऋषी तिथं आले आणि दुर्वासांनी पाहिलं की याला माझ्या आधी पाणी पण पिलं. त्याचा दुर्वास ऋषींना राग आला. मंजुना प्रचलत गात्रा, फार राग आला. माझ्या आधी पाणी पिलं आणि तो अत्यंत रागीट झाला आणि भुकुटी कुटीला त्याने आपली नजर वागणी केली आणि नजर वागणी करून तो म्हणला मी एवढं भुकेला असताना. दुर्वास ऋषी म्हणले राजा तुम्हाला आधी बोलवलंस आणि आता माझ्या आधी पारणा करतोस, हा अधर्म तू केलाय. आणि मग म्हणाले श्रिया उन्मत्तस्य. राजाला ते काय म्हणाले, तुला तुझ्या राज्याचा तुझ्या संपत्तीचा उन्माद झालेला म्हणाले आणि म्हणून तू धर्म व्यतिक्रम करतोयस, धर्म ओलांडतोयस, म्हणून तुला धर्म व्यतिक्रम हे जे आहे माम अतिथी मा काय गोमाम अतिथी मायात आतिथ्येन निमंत्रित अदत्वा भुक्तमांस्तस्य सद्यस्ते दर्शये फलम. मला अतिथी म्हणून बोलवून माझ्या आधी पाणी पितोस, पारणा सोडतोस, त्याचं तुला फळ भोगलंच पाहिजेस तू असं म्हणून दुर्वास ऋषींनी त्या ठिकाणी एक कृत्य निर्माण केली आणि ती कृत्य राजाच्या अंगावर सोडली. त्याला हे करण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी, माझा अपमान केला, आपल्या अपमानाची शिक्षा देण्यासाठी म्हणून उत्कृत्य जटा रोष किती पिता तयास निर्मिमे तस्मै कृत्यात काला नलोपमा. जटा आपटली, आपल्या जटेतून एक कृत्या निर्माण केली. कृत्या त्या राजाच्या अंगावर सोडली. ती कृत्या अग्निकृत्या होती. ती ददाह, अत्यंत दाह करत करत ती चालत राजावर आली. पण राजा अत्यंत निश्चल राहिला, कारण त्याला तसं काही केलेलं नव्हतं. त्याच्या मनात ते पापही नव्हतं. भगवंताचं किंवा दुर्वासाचा अपमान करण्याचं पाप नसल्यामुळं एक पाऊल सुद्धा राजा तिथून हल्ला नाही. वेपयंतीम समुद्वीक्ष न चचाल पदान रूप. एक पाऊल सुद्धा तो हल्ला नाही तिथून. राजा शांत बसला. त्याचं ते सगळं पाहून, त्याच्यावरती कृत्य आलेली पाहून भगवंताने स्वतः त्याचं रक्षणासाठी मृत्युरक्षाया पुरुषेण महात्मना भगवान महाविष्णूंनी काय केलं, आपलं सुदर्शन चक्र पाठवलं आणि त्या सुदर्शन चक्राने ती कृत्या ददाह कृत्याचा नाश केला आणि मग ते सुदर्शन चक्र जे मागे लागलं ते दुर्वासाच्या मागे लागलं. दुर्वासा रुद्रमे घेतो. आता दुर्वासाची परिस्थिती अत्यंत कठीण झाली. त्यात आता सुदर्शनापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी ते पळायला लागले. ते जिथं जिथं जातील तिथं तिथं दुर्वासाच्या पाठीमागे ते सुदर्शन चक्र लागायला लागलं.
तमन्वधावत भगवत रथांगम, ते पळायले त्याच्या पाठीमागे ते भगवंताच होते, सुदर्शन चक्र चाललेलं आहे आणि असं करत करत ते सगळ्या त्रैलोक्यात फिरले, सगळीकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, विष्णू आपलं शिवाकडे गेले, इंद्राकडे गेले, सगळ्यांनी एकच सल्ला दिला, म्हणजे हे ज्याचं सुदर्शन चक्र आहे तोच तुम्हाला इथून वाचू शकतो, दुसरं कोणीही वाचू शकत नाही. शेवटी ब्रह्मदेवाचा असा सल्ला ऐकून दुर्वासा जे आहे ते भगवान महाविष्णूंकडे वैकुंठात गेले आणि वैकुंठात जाऊन त्यांनी भगवंताची माफी मागितली, क्षमा मागितली. पण भगवंताला भक्ताचं महात्म्य वाढवायचं होतं, म्हणून भगवंतानी सरळ सांगितलं, दुर्वासांना सांगितलं, जरी अस्त्र माझं असलं तरी अहम भक्त पराधीनः स्वतंत्र जीवन द्विज. राजा आपला ऋषी आपण जे म्हणता त्याचं उत्तर असं आहे की मी स्वतः काही करू शकत नाही. अहम भक्त पराधीनः स्वतंत्र जीवन द्विज, मी भक्त पराधीन आहे. जर तुम्हाला अंबरीशाने माफ केलं, त्यांनी जर क्षमा केली तरच शक्य म्हणाले, अन्यथा शक्य नाही. ना हम आत्मा आशा असे मद्भक्ती साधू विना, माझं सगळं महात्म्य त्या साधू लोकांच्या मुळे. हे साधू लोक मला भक्तजन प्रिय वगैरे करतात म्हणाले, त्यामुळं त्यांची सेवा करणं माझं काम आहे. साधव हृदय मह्यम साधूना हृदय पहम, मी साधूंचं हृदय आणि साधू माझे हृदय. पण जे भक्त आहे ते भक्तांचं हृदय म्हणजे भगवान आहे आणि भगवंताचं हृदय म्हणजे भक्त आहेत म्हणाले. उपायं कथयिष्यामि समविप्र शृणुष्व अजमी आत्माविचारस्ते यतस्तं यातोय भवान साधुषु कैतं तेजः प्रहर्तु कुरुते विषम. तुम्हाला एकच उपाय सांगतो की ज्याच्यामुळे हे तुमच्या अंगावर आलेलं आहे त्या साधू असलेल्या तुम्ही अंबरीशाला शरण जा. अंबरीशाच्या शरणतेला गेल्यानंतर अंबरीश तुम्हाला यातून वाचवेल. ब्रह्मं तत्करी बदलते नाभाग तनय नृपम क्षमामय महाभाग तत शांती भविष्यती. त्याच्यानंतर शांतरील म्हणाले सुदर्शन चक्र, अन्यथा ते सुदर्शन चक्र शांत होणार नाही. शेवटी नाईलाज असतं. दुर्वास वैकुंठातून पुन्हा अंबरीशाकडे एवं भगवता विष्णू दुर्वासा चक्र तारपिता, चक्राने पीडित झालेले भगवान दुर्वास महर्षी दुर्वास कुठे आले? अंबरीशाकडे आले आणि अंबरीशाचे पाय धरले त्यांनी. अंबरीशाचे पाय धरले. अंबरीशाला संकोच झाला, कारण ते भक्त असतात त्यांना असं कधी वाटत नाही की समोर माझी माफी मागावी, माझे पाय धरावे, मला नमस्कार करावा. खरा भक्त जो असतो तो संकोचतो, त्याला कधीच असं वाटत नाही. आणि खरा साधूचं हे लक्षण आहे. अपकारेषु साधू ससाधू उच्चते असे. जे अपकार करणारे लोक असतात ना त्यांच्याबद्दल त्यांची दया भावना असते. जो त्यांच्याबद्दल उपकार करतो तो खरा साधू. नाहीतर उपकारेषु साधू साधुत्व तसे होणार. उपकार करणाऱ्या लोकांच्या बद्दल चांगलं वागणं यात काही विशेष आहे, ते तर सामान्य नियम झाला. खरे साधू लोक आपल्याबद्दल जे वाईट वागतात, आपल्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये अत्यंत वाईट भावना असते त्याही लोकांवर उपकार करतात. आणि खऱ्या साधूचं लक्षण आहे, साधूचं एक वैशिष्ट्य. म्हणून युधिष्ठिराचं मी ते म्हणतो की युधिष्ठिराने कधीच दुर्योधन सुद्धा शब्द वापरला नाही, कायम तो सुयोधन म्हणत असे. खरा साधू. दुर्योधनाच्या मनामध्ये एवढं विष असताना सुद्धा युधिष्ठिराला माहित नव्हतं असं नाही याचा आपल्याबद्दल त्याचं काय मत आहे, ते आपल्याबद्दल काय अवस्था आहे त्याच्या मनामध्ये विषय माहित होतो. पण हे माहित जरी असलं तरी कधीही वाईट बोलायचं नाही, त्याचा अपकार करायचा नाही, म्हणून सुयोधन असं म्हणत असेल. त्याप्रमाणे या ठिकाणी अंबरीशाचे पाय जेव्हा दुर्वासाने धरले तर अंबरीश हे जे आहे ते थोडेसे संकोचले. त्यांना वाईट वाटलं की आपल्यामुळे ब्रह्मर्षीला त्रास झाला, महर्षीला त्रास झाला. त्यांनी सुदर्शनाची स्तुती केली. सुदर्शन नमस्तुभ्यं सहस्राच्युत प्रिय सर्वस्त्र घातनी विप्राय स्वस्ति पूजा इडस्तते. भगवंता तुम्हाला नमस्कार असो. सुदर्शनाची स्तुती करून त्याला सांगितली विप्राय स्वस्ति पूजा. त्या ब्राह्मणांसाठी तुम्ही सोडून द्या, त्याचं कल्याण करा म्हणाले. त्याला सोडून द्या.
आणि प्रार्थना केली, त्याला शांत केलं आणि मग ते सुदर्शन चक्र वापस केलं. भगवंताचं जे सुदर्शन चक्र आलं होतं ते सुदर्शन चक्र वापस केलं, ते शांत झालं. दुर्वासाने खूप आनंद झाला. दुर्वासांना या कथेमध्ये काय वैशिष्ट्य, या कथेमध्ये भगवत भक्तांचं महात्म्य सांगितलं. भगवत भक्तांचं महात्म्य भगवंतापेक्षा जास्त आहे, हे भगवंतांनी स्वतः दाखवून दिलं. सुदर्शन चक्र मनात आलं असतं तर भगवंतही वापस घेऊन येऊ शकले असते, नाही असं नाही. पण त्यांना भक्ताचं महात्म्य सांगायचं होतं. आणि भक्त कसे असतात, अपकार करण्यावर सुद्धा कसे ते उपकार करतात, हे दर्शन सगळ्या लोकांना घडवायचं होतं. म्हणून भगवंताने हे सगळं कृत्य केलं, भगवंताच्या इच्छेने सगळं कृत्य झालं. असो या सगळ्या प्रकारामध्ये अंबरीशाला 1 वर्ष उपवास घडला. कारण दुर्वास ऋषी जे तिथून निघाले ते सुदर्शन मागे लागलं म्हणून, तर 1 वर्ष ते फिरत होते. तोपर्यंत यावता नागतो गता, गेलेले दुर्वास ऋषी जोपर्यंत वापस आले नाही तोपर्यंत 1 वर्ष झालं होतं. म्हणून तोपर्यंत त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं, पाणी पण पिलेलं नव्हतं. काय विचार करा. आणि मग दुर्वास ऋषींचं स्वागत करून, त्यांना पोटभर जीव घालून, सगळं करून, त्यांचा यथायोग्य सत्कार करून मग अंबरीशानं त्या ठिकाणी आपलं ते व्रत जे आहे, व्रताची पाळणा केली. अशा प्रकारचे अंबरीशाचं अत्यंत सुंदर असं पुण्याख्यान जे आहे, नित्येत पुण्यमाख्यानम अंबरीशस्य भूपदेः संकीर्तन अनुध्याय भक्तो भगवतो भवेत्. दररोज जो याचं संकीर्तन करतो त्याला भगवंताची भक्ती प्राप्त होते, तो अत्यंत उत्तम भक्त होतो. असे अत्यंत सुंदर असं आख्यान या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतर योगवंशातल्या अनेक राजांचं वर्णन करून भगवान श्री रामांचं चरित्र 3 अध्याय फक्त सांगितले. पण एक सांगतो, भागवत सांगत असताना शुकाचार्यांना 2 ते 3 ठिकाणी समाधी लागली होती. त्यातलं एक ठिकाण म्हणजे भगवान रामचरित्र. थोडा वेळ ते समाधीमध्ये मग्न झाले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी रामचरित्र सांगितलं. 3 अध्यायामध्ये रामचरित्र सांगून सूर्यवंश सांगितलं, त्याच्यानंतर चंद्रवंश सांगितला. शेवटच्या अध्यायामध्ये यदुवंशाचं सगळं वर्णन सांगितलं आणि 9व्या स्कंदाची समाप्ती केली. गोपाल कृष्ण भगवान. दशम स्कंदाला सुरुवात केली. कथित वंश विस्तारो भवता सोमसूर्य योगो राज्ञां चोभय वंशानां चरितं परमाद्भुतं यदोष्ट धर्मशीलस्य मित्रां निसंतमं तत्रां शैरावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंसनः. दशम स्कंदाच्या सुरुवातीलाच राजा परीक्षिताला प्रश्न विचारला, म्हणजे महाराज आपण सूर्यवंशाचं वर्णन केलं, चंद्रवंशाचं वर्णन केलं, पण आता मला हे बाकी काही ऐकण्यात फार रस नाहीये. आता माझी जी इच्छा आहे ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकायचं. यदोष्ट धर्मशीलस्य मित्रां मुनिसत्तम. धर्मशील अशा यदुवंशामध्ये भगवंताने जो अवतार धारण केलेला आहे त्या भगवंताचं वर्णन पूर्ण करता येणं तर शक्य नाही. म्हणून अंशेन नाहा शंस, म्हणून थोडं का होईना आम्हाला सांगावं लागलं. मी आता त्याच्यासाठी असूसलेलो. परीक्षित राजा इतका असूसलेला आहे भगवंताचं चरित्र ऐकण्यासाठी, आणि परीक्षिताच्या दृष्टीनं भगवत चरित्राचं प्राधान्य असल्यामुळं 9व्या स्कंदामध्ये सुरुवातीला सूर्यवंशाचं आख्यान सांगितलंय, नंतर सोमवंशाचं आख्यान सांगितलंय. पण राजा बोलताना काय म्हणतो, प्रतितो वंश विस्तार भवता सोम सूर्य योग. आधी सोमवंशाचा उल्लेख करतो राजा आणि नंतर सूर्याचा उल्लेख करतो. कशामुळे? भगवंताची भक्ती प्राधान्य, भगवंताचा वंश त्याच्यामध्ये झाले, जन्म त्याच्यात झालाय, म्हणून सोमवंशाला प्राधान्य देऊन भवता सोम सूर्य योग राज्ञां चोभय वंशाला चरित्रम परमाद्भुतम. सुंदर चरित्र सांगितलं. पण आता माझी इच्छा काय आहे, भगवंताचं चरित्र सांगा. तत्रां शैरावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंसनः. त्या वंशामध्ये अवतीर्ण झालेल्या भगवंताचं चरित्र अंशेन नाहा शंस,
अशी चक्रवर्ती विश्वनाथ चक्रवर्तीने व्याख्या केली. तत्र अवतीर्णस्य विष्णोः विजानी अंशेन नहा शंस, म्हणजे त्या वंशामध्ये अवतीर्ण झालेल्या परमात्म्याची कथा जी आहे ती सगळी शक्य नाहीये, कारण सामस्तेन वक्तुम अशक्यत्वात्. हरि अनंत, हरि कथा अनंत, हरि अनंत, हरिची कथा पण अनंत आहे, म्हणून संपूर्ण मग सांगणं शक्य नसल्यामुळं थोडीशी सांगणार अंशेन. चौथा दिवस कथेचा होता. शुकाचार्यांनी विचार केला, अरे राजाची एवढी इच्छा आहे कथा सांगायची, पण थोडं मध्ये विश्रांती घ्यायची म्हटली. आणि मग ते म्हणाले, राजा तर तुला पाणी प्यायचं असेल, काही खायचं असेल, 3-4 दिवसापासून राजाने पाणी पण पिलेलं नव्हतं, खाणं लाभ राहिलं, काहीच खाल्लेलं नव्हतं, पाणी पण पिलेलं नव्हतं. पण तुला काही खायचं असेल तर खाऊन घे, पाणी प्यायचं असेल पिऊन घे. राजा म्हणला, मला त्यातही आता रस राहिलेला नाही, खाण्यामध्ये रस राहिला नाही, पिण्यामध्ये रस राहिला नाही. नैषात दुस्साहात शुद्मा त्यक्तोदमपि बाधते विबद्धंतं मुखांबोधं च्युतं हरिकथामृतं. की महाराज, तुमच्या तोंडातून हरिकथामृत पान करत असताना मला भूकही लागत नाही आणि तहानही लागत नाही. मला लोकांना जी अत्यंत अवघड जीवन शक्य नाही, दुस्साह सहन करणं कठीण आहे, अशी जी क्षुध आहे ती मला अजिबात त्रास देत नाही. म्हणाल कोणाला मला त्यक्तोदमपि, त्यानं पाणी सुद्धा पिलेलं नाहीये, त्यक्तोदमपि बाधते न बाधते, मला त्रास होत नाही, तुम्ही कथा सांगा म्हणाल. शुकाचार्यांना खूप आनंद झाला. देशाची दुस्साह शुद्धाम त्यक्तोदमपि बाधते म्हणल्यानंतर शुकाचार्याने त्याचं एवं निशम्य स्मृगुनंदन साधुवादम वैयाससित भगवान विष्णुनाथम, श्रोता जसा पाहिजे तसा शुकाचार्यांना मिळाल्यामुळे त्यांना आनंद झाला. त्यांनी श्रोत्याचं पण अभिनंदन केलं. सगळ्या इंद्रियांचं कान करून ऐकणं काय असतं ते परीक्षिताकडून शिकावं. परीक्षित श्रवणे परीक्षिती तरला जे म्हणतात, एकनाथ महाराजांनी सांगितलं श्रवणे परीक्षिती तरला. नुसत्या श्रवण भक्तीनं परीक्षिती तरला, त्याला बाकी काहीच केलं नाही, फक्त श्रवण भक्ती केली. पण ती श्रवण कशी केली, त्या पद्धतीने केली, खाणं पिणं सगळं सोडून दिलं. जर त्या दिवशी आपल्याला चोथवे महाराज म्हणले की नाही, आपण 7 दिवस कथा म्हणतो, पण 7 दिवस नसते आपली कथा, 3 तास कथा करतो, म्हणजे 21 तासच कथा होते आपली. विचारलं गेलं तर राजा तर 24 तास कथा चालू, त्यांचा जो सप्ताह आहे ना तो 24 तास, दिवस रात्र कथा चालू, दिवस रात्र. आणि राजा असं म्हणाला, नैषात दुस्साहात शुद्धाम. म्हणून शुकाचार्यांना सुद्धा अत्यंत आनंद झाला. शुकाचार्यांनी प्रतिनंद्य त्याचं अभिनंदन केलं आणि मग बोलायला सुरुवात केली. राजा सम्यक व्यवस्थिता राजन बुद्धिस्त, सम्यक व्यवस्था बुद्धिस्तव राजर्षी संतम वासुदेव कथा यात यज्ञाता नैष्ठिकी रतीही. राजा तुझी बुद्धी योग्य पद्धतीने चालू आहे म्हणाले, योग्य आहे. वासुदेवाच्या कथेवर, भगवान श्रीकृष्णाच्या कथेवर तुझी बुद्धी रती निर्माण झालेली आहे. आणि वासुदेव कथा प्रश्न हा पुरुषा स्त्री कुलाती वत्सान पृच्छकम श्रोतून तत्पाद सलिलयता. भगवंताच्या कथेबद्दलचा प्रश्न हा सगळ्यांनाच आनंद देणारा आणि सगळ्यांना धन्य करणारा. वक्तानं पृच्छकम श्रोतून तत्पाद सलिलयता. जसं गंगेचं स्मरण करणाऱ्याला गंगा पवित्र करते, तिथं लांबून दर्शन घेणाऱ्याला पवित्र करते, आणि नदीमध्ये स्नान करणाऱ्याला जसं ती पवित्र करते, तसं भगवंताचा प्रश्न, कथेचा प्रश्न विचारणाराही धन्य, त्यालाही धन्य करते कथा, ऐकणाऱ्यालाही धन्य करते आणि पृच्छकालाही धन्य, आणि श्रोत्यालाही सुद्धा करते. असो, आणि मग कथा सांगायला सुरुवात केली. गौरभूतपाशुमुखी खिन्ना ग्रंथत्री गृहणविभोः उपस्थान्तिके तस्मै व्यसनं स्वमोचित. द्वापार युगामध्ये इतर युगातले सगळे राक्षस द्वापार युगामध्ये क्षत्रिय रूपाने आलेले होते. त्यांच्या त्या अनाचारानं पृथ्वी अत्यंत खिन्न झालेली होती, आणि खिन्न झालेली पृथ्वी ती गौरभूतवा, गाय होऊन अश्रुमुखी रडत रडत ती ब्रह्मदेवाकडे गेली.
आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन तिने आपलं गाराणं मांडलं. सगळे देवही आले होते त्या ठिकाणी. त्या देवांनी सुद्धा आपलं गाराणं मांडलं की आम्हाला खूप त्रास होत आहे, यज्ञयाग व्यवस्थित नाही चालले, म्हणजे देवांना सुद्धा त्रास होतो. त्यामुळे पृथ्वीवरचं यज्ञयाग व्यवस्थित चालले तर स्वर्ग पण व्यवस्थित चाललं. देवांनी प्रार्थना केल्यानंतर ब्रह्मदेव, देव आणि ती पृथ्वी या सगळ्यांना घेऊन ब्रह्मदेव क्षीरसागर समुद्राच्या तीरावर गेले. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भगवंताची पुरुष सूक्तेन स्तोतुम समुपचक्रमे भगवंताची स्तुती, पुरुष सूक्ताने भगवंताची स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर समाधी अवस्थेमध्ये ब्रह्मदेवाला भगवंताची वाणी ऐकू आली. गिरम समाधो गगने समीरिता निशम्य वेदात दशानुवाचः काम औरुषिक मे श्रुता मला पुनर्विधीयतामाशु तथैव माचिरम. आणि त्यात भगवंताने सांगितलं की मी यदुकुलामध्ये अवतार धारण करेन, त्याप्रमाणे यदुकुलामध्ये सगळ्या देवांनी अवतार वगैरे धारण करावा अशी सगळी योजना भगवंतांनी सांगितली. आणि यदुकुलामध्ये कुठं अवतार धारण करायचा तर वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी अवतार धारण करायचा भगवंतांनी सांगितलं. आणि भगवंताचा आशीर्वाद घेऊन सगळे देव अत्यंत आनंदाने वापस निघाले. इकडं पृथ्वीवर कंस जो होता, भोजन कंसाची जी बहीण होती देवकी, तिचा विवाह त्यानं यदुवंशातल्या, वस्तुतः हे सगळे भोज अंधक वृष्णी, कंस हा भोज वंशातला, हे वृष्णी यादव वंशातले, हे सगळे जवळपास एकाच वंशातले लोक आहेत. पण यांच्यामध्ये परस्पर झाला तो पुरोहितांचे गोत्र पुढे करून झालेले, हे परस्पर जो विवाह आहे. तर त्याप्रमाणे वसुदेवानं आपली बहीण आपलं कंसानं आपली बहीण देवकी वसुदेवाला दिली, तिचा विवाह केला. आणि तिचा अत्यंत लाडकी बहीण असल्यामुळे तिचा विवाह करून, ते विवाह झाल्यानंतर तिला घरी सोडण्यासाठी म्हणून स्वतः रथावर सारथ्य करण्यासाठी तो स्वतः बसला. आणि तो निघाला आपल्या बहिणीला आणि आपल्या जावयाला घेऊन निघाला. आणि तो जसा निघाला तसं तितक्यात एकदम आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी अशी झाली, अस्यास्मा अष्टमो गर्भः हंताया वहसे बुध. हिचा 8वा गर्भ जो आहे तो तुला मारणारा निघेल. शब्दप्रयोग सुद्धा इतका भारी केला. गर्भ म्हणजे मुलगा असं म्हटलंच नाही, मुलगा असू शकतो, मुलगी असू शकतो. अस्यास्मा अष्टमो गर्भः हंताया वहसे बुध. तू जिला स्वतः सारथ्य करून घरी नेत आहेस ना, तिचा 8वा गर्भ तुला मारणारा निघेल. अशा प्रकारची वाणी झाली. आणि ती वाणी ऐकली आणि मग सगळं प्रेम निघालं. काय माणसाचं प्रेम कुठपर्यंत असतं, जोपर्यंत सगळे आपल्याला अनुकूल असतात तोपर्यंत. आत्मनस्तु कामाय सर्व नियम भवती, हा नियम आहे. आपला एकदा कोणी प्रतिकूल झाला की पोरग सुद्धा आपल्याला आपलं नको वाटतं, दुसरं सोडून द्या. काय ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो की त्याची अशी स्थिती. त्या कंसाने विचार केला, ही जर राहिली नाही तर हिचा 8वा गर्भ तरी कुठून राहील, हिलाच मारावं असा त्याने विचार केला. त्याला हातामध्ये खड्ग घेऊन तो मारायला लागला. पण वसुदेवाने विचार केला, हिला जर हा मारायला, आपण आता पती झालो आणि पतीचं काय धर्म आहे, आपण रक्षण करणं हे धर्म आहे पतीनं, की नाही. पातिती रक्षण करणं हे धर्म आहे. त्यामुळं हिचं कोणत्याही पद्धतीने रक्षण केलं पाहिजे. म्हणून त्यानं त्याचा हात धरला, त्याच्याशी थोडंसं हितगुज केलं, थोडीशी संधी केली. कारण त्याच्याशी 2 हात करायला तर शक्य नव्हते वसुदेवाला. म्हणून त्याला संधी केली आणि त्याला वचन दिलं की म्हणाला, हिला जो काही मुलगा मुली काय व्हायचं ते होईल, जे अपत्य होईल ते अपत्य मी तुला समर्पण करतो. कंसाला सुद्धा बरं वाटलं, कारण कंसाचं वसुदेवावर पूर्ण विश्वास होता. वसुदेव अत्यंत सत्य बोलणारा असल्यामुळं त्याचा विश्वास होता. म्हणून त्याने ते मान्य केलं. मग ते घरी गेले. त्याच्यानंतर 1 वर्षाने त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर तो जसा मुलगा झाला त्याप्रमाणे, जसं बोललं होतं त्याप्रमाणे झालेला मुलगा हा कंसाला आणून समर्पण केला. कंसाला आणून समर्पण केला. पण कंसाला सुद्धा त्या निष्पाप अर्भकाकडे पाहून मनामध्ये दया उत्पन्न झाली. म्हणजे बघा, दुष्ट जरी असलं तर काही 24 तास एकाच विचारात थोडीच राहत होतो, त्याला सुद्धा दया उत्पन्न झाली.
त्या अर्भकाची. आणि तो म्हणला प्रतियात कुमारोयम वैवास्मात असते मे भय. या मुलाला वापस घेऊन जा म्हणाला, आम्हाला काही याच्यापासून भीती नाहीये, वापस घेऊन जा. आणि ते घेऊन गेलं आणि हे वरून नारदांनी पाहिलं. नारदांनी विचार केला, हे जर असं काम करायला लागलं त्याचा घडा कधी भरणार. म्हणून नारद खाली आले. खाली येऊन त्यांनी कंसाला उलट सुलट शिकवलं. आपल्याजवळ वेळ नाही मग काय शिकवलं ते नाही ऐकायचं. उलट सुलट शिकवलं आणि त्याला प्रवृत्त केलं. कशाला प्रवृत्त केलं? भ्रूण हत्या करायला. फक्त नारद म्हणजे मी तुला समजायला आलेलो आहे, स्वतः अनुमोदन दिलं नाही. अनुमोदन जर दिलं असतं तर ते भ्रूण हत्येचं पातक स्वतःच्या डोक्यात बसलं असतं. पण नारदांनी फक्त बोलले तुला काय करायचं ते सांगितलं, काय होतं सावध करायला आलो म्हणले. असं पण नारद निघून गेले. नारदांचं ते ऐकून त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आणि यानं वापस केलेलं ते पोरग वापस आणलं, त्याला मारलं. त्याच्यानंतर वसुदेव देवकी उग्रसेन यांना सगळ्यांना तुरुंगात टाकलं. ते सगळं राज्य आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 मुलं देवकीचे मारले. 7व्या वेळेस संकर्षणाला भगवंताचं शेषाला भगवंताने त्याला सांगितलं. संघर्ष भगवान म्हणाले, शेष म्हणाले देवा तिथे गेलं तर गेले गेले मारायला ते आमचं काय व्हायचं. ते म्हणजे काही काळजी करू नको, तुझं संरक्षण मी करतो. तू जन्माच्या आधीच तुझा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये जाऊन बसेल. योगमायेला बोलून सांगितलं. त्याप्रमाणे 7व्या वेळेस 7 महिन्याचा गर्भ झाल्यानंतर तो गर्भ आकर्षित केला आणि आकर्षित करून तो गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये आरोपित केला. आणि मग त्याच्यानंतर स्वतः वसुदेवाच्या मनामध्ये भगवंताने भविष्य आनक दुंदुभे हे आविषाचं भागलेलं आनक दुंदुभीच्या मनामध्ये भगवंताने प्रवेश केला. आणि मग 8व्या वेळेस या भगवंताचा गर्भ राहिला. तो भगवंताचा जसा गर्भ राहिला तसं कंसानं सगळ्या आपल्या द्वारपालांना सांगितलं की अत्यंत सजग राहा, डोळ्यात तेल घालून रक्षण करा. पण देवकीचं तेज एवढं वाढलेलं होतं की ते तेज कंस सुद्धा बघू शकला नाही. 7-8 महिने झाले. त्याच्यानंतर देवतांनी गर्भस्तुती केली आणि गर्भस्तुती करून देवता निघून गेले. आणि मग आता सर्व गुणोपेतः कालः परमशोभनः यर्हे वादिनधर्मक्षं चात्रश ग्रहधारकं ऋषभप्रसेदुर् गगनं निर्मलोडुगणोदयं महिमंगलभूषिता पुरग्राम गजाकरा. भगवंताच्या अवताराचा काळ आला. सर्व गुणोपेतः कालः परमशोभनः. भगवंताच्या अवताराचा जो काळ भगवंताने ठरवला होता त्याप्रमाणे तो काळ आला. श्रावण मध्य अष्टमीच्या दिवशी त्यावेळेस काय झालं? ऋषभप्रसेदुः गगन निर्मलोडु गणोदयम. दिशा सगळ्या अत्यंत प्रसन्न झाल्या. गगन अत्यंत स्वच्छ अत्यंत छान झालं. नद्य प्रसन्न सरिताः. नद्या हळूहळू व्हायला लागल्या. त्यांचा पाण्याचा खळखळ होता तो अत्यंत प्रसन्न होता. नद्य प्रसन्न सरिताः. हृदा जलरुह श्रियाः. सरोवरामध्ये कमळ असे मस्तपैकी फुललेले होते. वबो वायू सुख स्पर्श. वारा मंद 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 सुखकारक वाहत होता. पुण्य गंध वाहत शुची. सुंदर असा सुगंध सगळीकडे पसरलेला होता. अग्नयश्च द्विजातीना शांतास्तत्र समंदत. अग्निहोत्राचे जे अग्नी होते ते शांत पेटलेले होते, ज्वलित झालेले होते. मनावसे आज प्रसन्नाने साधूना असुरद्रोहा. जे सज्जन लोक होते त्यांची मन प्रसन्न झालेली होती. जायमाने जने तस्मिन नेतुर दुद्दुभयोदिवी. भगवंत अवतार धारण करणारे म्हणून स्वर्गामध्ये दुद्दुभी वाजायला लागल्या. जगो किन्नर गंधर्वाः. गंधर्व
किन्नर गाणं गायला लागले. तुष्टू सिद्धकारणाः, सिद्धकारण जे आहे ते स्तुती करायला लागले. विद्या दरिष्ठ दंडुतुः, अप्सरोपि समंगता, अप्सरांच्या बरोबर विद्याधर नाचायला लागले. मुमुचुर मुनयो देवाः, सुमनांसि मुदान्विताः, देवांनी वरून पुष्पवृष्टी केली. मंदम मंदम जलधरा, जगल सागरम, आणि मेघ हळूहळू हळूहळू धारात वर्षा करायला लागले. आणि अशा काळामध्ये निशीथे तमोद्भूते जायमाने जनार्दने देवज्ञान देवरूपिण्यां विष्णुस्य रघुवंशकः आविरासी जगात्राच्या निशीन्द्र पुष्करा गोपाल विष्णु भगवान की चतुर्थी कृष्ण जन्मतः, चौथ्या दिवशी कृष्ण जन्मापर्यंत आख्यान सांगितलं असतं. झालेली सेवा आजची जी आहे ती भगवत चरणी समर्पित करून आता पाळणा होईल. पहिल्यांदा पाळणा म्हणा.
देवी